आज आपण बनवू स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी सोयाबीनची चटणी। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। त्याला मग सुरू करू। सोयाबीनची चटणी बनवण्यासाठी मी 2 चम्मच तेल टाकी घेतलं आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी सोयाबीन टाकू आणि असे चांगले खमंग भुजी घेऊ। अशी हे सोयाबीनची चटणी तुम्ही कधी बनवली आहे का? हे खायला मस्त लागते। हे चटणी तुम्ही पराठे, पुरी, भाकर, थालीपीठ बरोबर खाऊ शकता। असे एकसारखे चालत या सोयाबीनची वडी आपण भुजी घेऊ। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून बी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच माहिती पडेल। सोयाबीनची वडी भुजायला आली म्हणजे त्याच्यावर असे थोडे थोडे डाग पडायला लागतात पहा, लालसर। हे पहा मी अशी भुजी घेतली आहे। असे मस्त भुजी घ्यायचे म्हणजे चव चांगली लागते। जास्त बायाची बी नाही आणि जास्त कच्चे बी ठेवायचे। आता आपण हे 2 चम्मच खोबऱ्याचे काप घेतले आहे। हे थोडीशी भुजी घेऊ। खोबरं बी असं चांगलं भुजी घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच जिरं, 7-8 लसणच्या पाकळ्या, 10-12 कढीपत्त्याचे पानं टाकून हे चांगलं भुजी घेऊ। याच्यामध्ये आपण आता 1 चम्मच तेल टाकू। ह्या अशा सगळ्या वस्तू भुजी घेतल्या म्हणजे कसं चटणीला स्वाद बी येतो आणि चटणी टिकते बी चांगली। ही चटणी कशी झटपट बनते आणि खायला बी भारी लागते। हे आता हे सगळं भुजी घेतला, हे थंड करी घेऊ। हे सगळं थंड झालं आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घेऊ। याच्यामध्ये मी 1.5 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच काश्मीरी मिरच पावडर टाकली आहे आणि स्वादानुसार मीठ। मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पहा अशी ही चटणी तयार आहे। ही चटणी एकदम बारीक बी नाही करायची आणि एकदम जाड बी नाही ठेवायची, म्हणजे खायला मस्त लागते। या चटणीवर तुम्ही तूप टाकी सण खाई पहा, चव भारीच येते। अशी आहे सोयाबीनची चटणी। बनवा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशी आहे मस्त सोयाबीनची चटणी तयार आहे।